तर इकॉनॉमिक्समधला किंवा अर्थव्यवस्थेमधला किंवा अर्थशास्त्रामधला एक महत्त्वाचा टॉपिक जे आज आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला आपण मराठीमध्ये सर्वजण ओळखतो की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. बरं, आता याची जर आपण हिस्ट्री किंवा पार्श्वभूमी जर थोडीशी बघितली तर याची गरज काय होती याला स्थापन करण्याची. तर ज्यावेळेस 1929च्या दरम्यान जागतिक महामंदी आली, दुसरं महायुद्ध आलं, तर त्याच्यानंतर हे जवळपास जागतिक महामंदी साधारणतः 5 वर्ष टिकली. आणि या 5 वर्षानंतर हळूहळू ज्या काही जी राष्ट्र त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये म्हणा इन्व्हॉल्वमेंट होती डायरेक्टली आणि इनडायरेक्टली, त्या प्रत्येकालाच याची झळ झाली. म्हणजे प्रत्येकाला त्याच्यापासून नुकसान झालं. जे डायरेक्टली इन्व्हॉल्व होते त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये तर त्यांना इनडायरेक्ट पेक्षा जास्त नुकसान झालं. मग त्यावेळेस सर्वात जास्त नुकसान कशाचं झालं तर ते झालं अर्थव्यवस्थेचं. तर ती अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर मग आता काय करायचं की आर्थिक सहकार्य एकमेकांना करणं भाग होतं. एकमेकांना त्या आर्थिक कोॲलिशन म्हणा किंवा समन्वय साधणं गरजेचं होतं. मग याच्यासाठी काही राष्ट्र एकत्र येऊन आता आपण ठरवलं की आता ठीक आहे, युद्ध झालं, महामंदी आली आणि आता आपण कुठेतरी स्टेबल होणं आवश्यक आहे, आर्थिक सहकार्य एकमेकांना करणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी काही राष्ट्र एकत्र येऊन त्यांनी एक बैठक बोलवली. काय तर ती बैठकी दरम्यान आर्थिक सहकार्य करण्यासाठी किंवा आर्थिक समन्वयासाठी जो काही एक आपली सभा म्हणा किंवा एखादी संघटना स्थापन करायची होती आणि तीच संघटना म्हणजे आपली IMF किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. बर, या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात जर पाहिलं तर 1 जुलै 1944 ते 22 जुलै 1944 म्हणजे साधारणतः 22 दिवस 44 राष्ट्र एकत्र येऊन त्यांनी काय केलं तर एक बैठक घेतली. 1 जुलै ते 22 जुलै 1944 या दरम्यान त्यांनी 22 दिवस 44 राष्ट्र होती. किती होती? 44 राष्ट्र. आता साहजिक आहे त्यावेळेस जी काही राष्ट्र होती जगामध्ये तर त्याच्यापैकी जे समविचारी किंवा ज्या लोकांमध्ये कमीत कमी मतांतर होतं किंवा मतांमध्ये साम्य होतं असे 44 राष्ट्र एकत्र येऊन त्यांनी 22 दिवस जवळपास एक सभा घेतली किंवा एक बैठक घेतली, एक मीटिंग घेतली आणि त्याच्यानुसार एक निर्णय असा घेण्यात आला की आता कुठेतरी आर्थिक सहकार्य करण्यासाठी एकमेकांना आर्थिक सहकार्य केल्याशिवाय आपल्याला विकास साधणं शक्य नाही. म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तर तशा बाबतीतली एक विचार प्रणाली एकत्र येऊन त्यांनी IMF ची स्थापना केली. आणि या 44 राष्ट्रामध्ये भारत हा सुद्धा एक राष्ट्र होता. मग हे 44 राष्ट्र कुठले की ज्यांना एकतर झळ पोहोचली, दुसरं की यांच्या मतमतांतर सर्वात कमी होते, तिसरं हे राष्ट्र सार्वभौम होते म्हणजे इतर राष्ट्रांच्या कैदेत नव्हते. मग आता भारत तर होता, तरी पण या ठिकाणी भारत कसा काय इन्व्हॉल्वमेंट झाला तर त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पायाभरणी सुरू झालेली होती. म्हणजे आता 100% खात्री होती की आता इंग्रज कधीतरी सोडून जाणार आहे. त्याच्यामुळं भारत या IMF च्या स्थापनेमध्ये सहभागी सदस्य राष्ट्र होता असा प्रश्न ऑलवेज विचारू शकतात. आणि आपणही गोंधळू शकतो की 1944 ची जी जर परिस्थिती आहे तर त्यावेळेस भारत असेल की नाही, तर भारत त्यामध्ये सदस्य राष्ट्र होता. बरं, आता हे सर्वजण एकत्र आले, याचं गरज काय होती तर याचा उद्देश एकच होता की आर्थिक सहकार्य करणे, आर्थिक समन्वय साधणे आणि जी काही आपली व्यापारामध्ये अडथळे आहेत, बॅरियर्स आहेत, हे कमीत कमी करणे किंवा हे नाहीशी करणे, हे छोटे छोटे एक उद्दिष्ट होते किंवा उद्देश होते. याला अनुसरून एक आपली संघटना स्थापन करायची किंवा एखादी संस्था स्थापन करायची ज्या अंतर्गत आपल्याला एकमेका राष्ट्रांना मदत करता येईल किंवा आपले जे काही उद्देश आहेत ते साध्य करता येईल. झालं, अशा प्रकारची बैठक घेण्यात आली आणि ही बैठक घेण्यात आली ब्रेटन वूड. ब्रेटन वूड जे US मधलं ठिकाण आहे. ब्रिटन म्हटलं तर गोंधळून जाऊ नका की हे ब्रिटन मध्ये वगैरे असेल, नाही, हे US मध्ये ठिकाण आहे. या ठिकाणी 44 राष्ट्र एकत्र येऊन 22 दिवस यांनी
बैठक घेतली आणि त्या ठिकाणी आपली IMF स्थापन करण्याचं फायनलाइज झालं. कधी? या 22 जुलै 1944 साली. आणि अशानुसार आपल्या IMF ची किंवा या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना झालेली आहे ती 27 डिसेंबर 1945 या दिवशी. 27 डिसेंबर 1945 या दिवशी आपल्या IMF ची स्थापना झालेली आहे ती 27 डिसेंबर 1945 या दिवशी. 27 डिसेंबर 1945 या दिवशी आपल्या IMF ची स्थापना झाली. स्थापना तर 27 डिसेंबर 1945 या दिवशी स्थापना झाली. मग आता ही स्थापना करत असताना याचं लगेच कामकाज सुरू झालेलं नाही. याचं कामकाज कधी सुरू झालं तर ते सुरू झालं 1 मार्च 1947. म्हणजे यावेळेस सुद्धा आपला भारत स्वतंत्र व्हायचा होता. हे एक महत्वाची नोंद या ठिकाणी लक्षात ठेवायची. आता हे ज्यावेळेस IMF संस्था स्थापन करायची होती, नुसतं एक संस्था स्थापन करून शक्य नव्हतं. IMF कारण की काय की IMF मॉनिटरी फंड म्हणजे काय तर याच्यामध्ये फक्त आर्थिक स्थैर्य किंवा एकमेकांना आर्थिक आधार कसा देता येईल किंवा आर्थिक समन्वय कसा साधता येईल हाच एक उद्देश होता. मग या दरम्यान काही इतरही संस्था स्थापन करायचा उद्देश होता. कुठला? तर एक होती आपली IMF, दुसरी होती आपली वर्ल्ड बँक म्हणता येईल त्याला किंवा IBRD, आणि तिसरी होती आपली इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन. तर अशा प्रकारच्या 3 संस्था होत्या. आता सुरुवातीपासूनच जर पाहिलं आपण तर US किंवा अमेरिका हे बलाढ्य राष्ट्र होतं, विकसित राष्ट्र होतं. तर त्यावेळेस पासूनच त्यांचा एक दबदबा होता वर्ल्ड लेवलला किंवा जागतिक लेवलला. त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्व दिशा आपण कच्चा लिंबू सारखे, कारण एकतर स्वतंत्र व्हायचं होतं, त्यातल्या त्यात दुसरं असं की झालं तरी आपली इकॉनॉमी तेवढी स्टेबल नव्हती की जेणेकरून आपण US ला त्याच्या म्हणजे तोंडेला उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. मग त्याच्यामुळं काय झालं की IMF स्थापन झालं US च्या म्हणण्यानुसार. IBRD म्हणजे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारची सेकंड संस्था म्हणजे दुसरी संस्था पण स्थापन झाली. पण इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार संस्था ही स्थापन होण्यास अमेरिकेने विरोध दिला. विरोध झाल्याबरोबर ही संस्था स्थापन होऊ शकली नाही. साहजिक आहे, अमेरिका त्यावेळेसही टग्या होता देशाचा जगाचा, तर आजही टग्या आहे. मग त्याच्यामुळं त्याच्या विरोधामुळं आपल्याला ITO स्थापन करता आली नाही. या 2 संस्था स्थापन झाल्या. मग 1 मार्च 1947 पासून ही कामकाज सुरू झालं. मग आता हे कामकाज सुरू झाल्यानंतर पुढे याची जे काही आहे आता स्थापना झाली, याचं कामकाज सुरू झालं, याचं कामकाज सुरू झालं आणि त्यातल्या त्यात आता ह्या सर्व गोष्टी आहेत. आता एक आपलं काय राहिलं तर मुख्यालय राहिलं. कारण प्रत्येक कार्यालयाला किंवा प्रत्येक संस्थेला एक मुख्यालय असतं. आयोगाने बरेचदा प्रश्न विचारलेला आहे की याची स्थापना कधी झाली, हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर याचं कामकाज कधी सुरू झालं, त्यातल्या त्यात या जेवढ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत बोर्डवर, या सर्व गोष्टींवर आयोगाने कधी ना कधी कुठल्या तरी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. UPSC प्री असू दे, राज्यसेवा प्री मुख्य असू दे किंवा कंबाईन पूर्व मुख्य असू दे, सरळ सेवा, कुठल्याही परीक्षेत यावर 110% प्रश्न असतोच. तर याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC या ठिकाणी आपल्या IMFचं मुख्यालय आहे. आणि याचं जे काही आर्थिक वर्ष चालतं म्हणजे कामकाजाचं जे वर्ष आहे, जसं आपल्या भारतामध्ये अगोदर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष चालायचं. तर या ठिकाणी आता आर्थिक वर्ष जर पाहिलं तर आता आपलं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशा प्रकारचं आर्थिक वर्ष चालतं. त्याच प्रकारे आपल्या IMFचं म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं पण एक आर्थिक वर्ष चालतं. ते कोणतं तर 1 मे, याला आर्थिक वर्ष किंवा इकॉनॉमिक इयर
1 मे ते 30 एप्रिल अशा प्रकारचं हे वर्ष चालतं आणि या दरम्यान याचा कारभार चालतो. बर, आता याचं स्थापना झाली, कामकाज सुरू झालं, मुख्यालय पण आलं आणि याचं आर्थिक वर्ष पण कळालं. आता पुढे याची प्रोसेस कशी चालते किंवा याची कार्य काय आहे ते आपण बघू. हा, आता साहजिक आहे याची कार्य काय असणार आहे. जे याची उद्दिष्ट होती, ज्या गोष्टीसाठी याला स्थापन करण्यात आलं तीच याची कार्य आहे. हे लॉजिकली आहे आणि सरळ सरळ लक्षात घ्यायचं. म्हणजे कधीही ऑप्शन मध्ये आलं तर याची कार्य पाठ न करता तुम्हाला हा प्रश्न कसं कमीत कमी डोकं लावून किंवा कसं जास्तीत जास्त लॉजिक लावून कमी मेहनतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा, तर एकच लक्षात ठेवायचं. आर्थिक समन्वय आहे, आर्थिक सहकार्य करायचं आहे, व्यापारातील अडथळे, कुठले व्यापार, आंतरराष्ट्रीय दर्जावरचे व्यापार, यातले अडथळे कमी करायचे आहेत. हे साधे सोपे सरळ सरळ आहे. हे सर्व कार्यच IMF करतं. बरं, आता सर्व गोष्टी झाल्या. आता UN म्हणजे युनायटेड नेशन ची ही आपली IMF UN ची एक स्पेशलाइज एजन्सी आहे. स्पेशलाइज एजन्सी म्हणजे काय, स्पेशलाइज एजन्सी आहे. स्पेशलाइज एजन्सी म्हणजे काय, तर एक विशेष अशी संस्था म्हणजे आपली IMF आहे. कुणाची, UN ची आहे. तर वर्ल्ड लेवलला जेवढ्या काही संस्था आहेत एक्सेप्ट WTO, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयोगाने बरेचदा हा प्रश्न विचारलेला आहे की वर्ल्ड लेवलला जेवढ्या काही संस्था आहेत ह्या सर्व संस्था म्हणजे IMF असू दे, त्यातल्या त्यात IBRD असू दे किंवा इतरत्र कुठल्या संस्था असू दे, या सर्व संस्था ह्या UN च्या कुठेतरी संलग्न संस्था आहे, कुठेतरी स्पेशलाइज संस्था आहे. तर फक्त एकमेव WTO ही UN ची संलग्न संस्था नाही आहे. लक्षात ठेवायचं, मी वारंवार हे उल्लेख करतोय की WTO ही UN ची संस्था नाही. तर ही स्पेशलाइज संस्था आहे. बरं, जरी UN ची संस्था असली तरी याला स्वतःचा फंड आहे. फंड म्हणजे काय, तर भांडवल आहे, कॅपिटल आहे. याला स्वतःचं असं मुख्यालय आहे, स्वतःचं असं आर्थिक, स्वतःचं सर्व अस्तित्व आहे जरी एजन्सी असली तरी. बरं, आता पुढे आपण बघूया IMF बद्दल इतर काही गोष्टी. आता याचे सदस्य राष्ट्र बघू आपण. IMF चे सदस्य सध्याच्या घडीला IMF चे किती राष्ट्र आहेत, तर ते एकंदरीत 190 राष्ट्र आहे. 190वा राष्ट्र जे आहे ते कुठलं आहे, तर अँडोरा, जे युरोप मधलं एक राष्ट्र आहे किंवा युरोप मधला एक देश आहे, जो 2020 ऑक्टोबर या वेळेस तो IMF चा सदस्य झालेला आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं मागे जाऊया की 189वा देश किंवा 189 कंट्री कुठली होती, तर ती होती नौरू. ही झाली होती 2016 एप्रिल मध्ये सदस्य बनलेली होती. त्याच्यानंतर 188 म्हणजे 188 राष्ट्र कुठलं होतं, तर दक्षिण सुदान म्हणजे साऊथ सुदान अशा प्रकारचे राष्ट्र होतं आणि याला 2012 एप्रिल अशा प्रकारचं सदस्यत्व यावेळेस मिळालं होतं. बरं, आता एक लक्षात ठेवायचं की 2012, 2016 आणि 2020 हे अशा प्रकारचं जरी यावेळेस सदस्यत्व प्राप्त झालेलं असेल तरी पण असं काहीच नाही की 4-4 वर्षांनी या सदस्य पद मिळतं, असं काहीच नाही. तुम्ही ज्यावेळेस अप्लिकेशन केलं त्यावेळेस त्याच्यावर विचार विनिमय करून बोर्ड ऑफ डायरेक्टर त्याचे विचार करतात आणि त्याच्यानुसार सदस्य द्यायचं की नाही द्यायचं तर हा निर्णय घेतला जातो. मग यांनी त्यावेळेस अर्ज केला म्हणून त्यांना 2012 साली निर्णय घेण्यात आला, नौरूचा 2016 साली आणि आपल्या अँडोराचा 2020 साली सदस्य पद मिळण्यात आलं. मग 190 सदस्य आपल्या IMF ला म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला सध्याच्या कंडिशनला आहे. आता सर्वजण सदस्य आले, कार्य समजली, मुख्यालय समजलं, आर्थिक वर्ष समजलं, स्थापना समजली, उद्दिष्ट समजलं, सर्व समजलं. आता मेन पर्पज काय आहे की याचं भांडवल आहे.
बरोबर. स्पेशलाइज एजन्सी असली तरी भांडवल आहे. मग ते भांडवल कसं क्रिएट होतं किंवा कसं निर्माण होतं आपण ते बघूया. हा, त्या IMF जे भांडवल आहे हे 2 कंडिशन मध्ये तयार होतं, एक 25% आणि एक 75%. बर, या 25% मध्ये काय होतं तर जगाचे किंवा वर्ल्ड लेवलचे 4 चलन आहे. कुठलं? डॉलर, येन, युरो आणि पाऊंड. अशा 4 चलन मध्ये हे तुम्ही स्वतःचा वाटा, स्वतःचे शेअर किंवा स्वतःचे भाग IMF मध्ये जो काही तुमचा वाटा किंवा हिस्सा किंवा भाग ठेवायचा आहे, भाग, हिस्सा किंवा शेअर किंवा याला कोटा सुद्धा म्हणू शकतो आपण. हा, तर त्या कोट्यापैकी 25% कोटा किंवा 25% वाटा तुम्हाला या 4 चलनाच्या स्वरूपात ठेवायचा आहे आणि उरलेला 75% वाटा हा तुमच्या स्वतःच्या चलनात ठेवायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वतःच्या चलनात तुम्हाला हा 75% म्हणजे आता समजा भारत देशाचं चलन जे आहे ते कुठलं आहे? रुपया. हे अशा प्रकारचं रुपयाचं नवीन साइन आहे जे डी उदय कुमार यांनी सजेस्ट केलं होतं. तर आपण रुपयाच्या संदर्भात जर एखाद्या कुठल्या देशाचं चलन असेल ते दिनार मध्ये किंवा अजून कुठल्या देशाच्या चलन त्या देशाच्या चलनामध्ये ते अशा प्रकारचं ठेवू शकतात. तर अशा प्रकारचा हा वाटा 100% वाटा त्या ठिकाणी ठेवला जातो. बरं, आता हा जो काही वाटा ठेवला आहे याचं जे काही रूपांतर आहे हे रूपांतर कशामध्ये ठेवलं जातं तर SDR स्वरूपात ठेवलं जातं. SDR काय आहे? SDR याला आर्थिक भाषेमध्ये किंवा अर्थव्यवस्थेच्या भाषेमध्ये कागदी सोने किंवा पेपर गोल्ड असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं बघूया आपण. आता SDR काय आहे? हे चलन नाही आहे, हे चलन नाही आहे, लक्षात ठेवायचं, हे चलन नाही आहे. मग चलन नाही आहे काय आहे? हे एकक आहे. हे एकक कशाचं आहे तर ज्या लोकांना IMF मध्ये स्वतःचा वाटा ठेवायचा आहे, आता जे आपण पाहिलं की 25% आणि 75% हा वाटा SDR च्या स्वरूपात मोजला जातो. मग आता हे SDR काय आहे तर स्पेशल ड्रॉइंग आणि राईट्स. स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे काय आहे तर हे जे काही स्पेशल ड्रॉइंग राईट म्हणजे SDR एकक आहे हे काय केलं जातं तर स्वतःचं एकक हे तुमचा वाटा डिसाइड करतं की तुमचा IMF मध्ये वाटा किती आहे. आता 190 राष्ट्र आहे, प्रत्येकाची इकॉनॉमी तेवढी स्टेबल नाही किंवा प्रत्येकाची इकॉनॉमी तेवढी स्ट्रॉंग नाही की प्रत्येकाचा वाटा हा सेम राहील. मग आता या ठिकाणी काय होतं की तुम्ही स्वतः वाटा डिसाइड करायचा. त्या संदर्भात IMF तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन टाकणार नाही, कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन टाकणार नाही. तुम्ही तुमचा वाटा स्वतः ठरवायचा. मग तुम्ही किती द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आता आपण पाहिलं की 4 चलन, आता त्याच्यामध्ये एक 5वं चलन ऍड झालेलं आहे. कुठलं? अगोदर कुठले होते? डॉलर, येन, युरो नाही आहे. एक पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं, हे चलन नाही आहे, हे काय आहे तर हे एक युनिट आहे किंवा एकक आहे. युनिट और एकक. हे चलन नाही आहे, युनिट और एकक आहे. मग या SDR चा गरज काय आहे तर तुमचा स्वतःचा वाटा डिसाइड करतो. मग अजून या SDR ची गरज काय आहे तर या SDR मुळे तुम्हाला या IMF च्या कुठल्याही सभेमध्ये किती तुमचा वाटा असणार आहे किंवा किती तुमच्या मताला महत्त्व असणार आहे तर त्यावेळेस या SDR ची गरज असते. आता SDR कसं डिसाइड होतं तर SDR सुरुवातीला 4 चलनाच्या स्वरूपात व्हायचं, आता ते 5 चलनाच्या स्वरूपात होतं. एक आहे डॉलर, दुसरा आहे येन, तिसरा आहे युरो, चौथा आहे पाऊंड आणि 5वां आहे रेन मिनबी.
रेनमिनबी हे अगदी अलीकडचं किंवा अर्लिएस्ट चलन आहे. ह्या 5 चलनाच्या स्वरूपात तुमचा एसडीआरचा वाटा डिसाइड होतो किंवा वाटा निर्धारित होतो. बरं, मग आता जो काही वाटा आहे याला कागदी सोने अशा प्रकारचं संबोधलं जातं एसडीआर. याला जो काही वाटा आहे हा वाटा कसा डिसाइड होतो, तर सुरुवातीला हा सर्वात जास्त वाटा कोणाचा असणार आहे, आता वर्ल्डचा टग्या त्यावेळेस होता यूएस आणि आजही तोच आहे. मग त्यामुळं त्याचा वाटा त्यावेळेसही जास्त होता आणि आजही तेवढा आहे. कारण की एसडीआरची गरज काय पडली, तर वर्ल्डमध्ये किंवा आपल्या त्यातल्या त्यात IMFचे जे काही सदस्य होते, प्रत्येक राष्ट्राची इकॉनॉमी ही सेम नसल्यामुळं याला स्वतःचे काहीतरी राईट्स म्हणा किंवा स्वतःचा काहीतरी वाटा या IMF कडे द्यावा लागत होता. मग याची गरज काय होती, तर जो काही तुम्हाला आंतरराष्ट्रीय सहकार्य, आर्थिक सहकार्य हवं आहे किंवा जे काही सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापारातले अडथळे कमी करायचे आहेत, व्यापार तुमचा सुरळीत व्हावा, याच्यासाठी या IMFचं काम आहे की काम का चाललं पाहिजे, त्याच्यासाठी हा वाटा तुम्हाला ठेवायचा असतो. बरं, जर पाहिलं आपण तर यूएसचा किती वाटा होता, 17.60%, जो 100% पैकी 17.60% होता, जो पहिला क्रमांक होता. कुठला नंबर होता, पहिला. कुणाचा, अमेरिकेचा. बघूया आता की भारताचा म्हणजे आपल्या इंडियाचा वाटा कसा होता. या भारताचा वाटा हा 2008 मध्ये, आपण 8 पर्यंत आपला वाटा होता 1.911%. हा 1 पॉइंट, लक्ष ठेवा. हा तर 8 नंतर 2011 मध्ये 8 ते 11 दरम्यान आपला वाटा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले आणि ते प्रयत्न झाले 2.42%. अशा प्रकारचा वाटा आपला वाढला. आणि त्याच्यानंतर 2016 मध्ये आपला हा वाटा वाढून 2016 मध्ये हा 2.76% आपला वाटा, एवढा वाटा झालेला आहे, जो आपल्या 100% पैकी जो फर्स्ट आहे यूएस आणि आपण आहे 8व्या क्रमांकावर. लक्षात ठेवा. म्हणजे एवढा कमी वाटा असून सुद्धा आपण 8व्या नंबरवर आहे आणि आपली इकॉनॉमी तशा प्रकारची आहे. बरं, मग आता याचं जे काही कामकाज आहे त्याला आपल्याला एसडीआर कळला, भांडवल कळलं, सर्व कळलं. आता याचं कामकाज चालत असताना हे कामकाज चालवतो कोण, बरोबर आहे. तर जे काही आता आपण पाहिले की राष्ट्र किती होते, 190. सर्वात अलीकडचा की 190वा राष्ट्र जो होता, म्हणजे पूर्ण जग हे आपल्या कशासाठी वाद म्हणजे प्रॉब्लेम होता की कोविडच्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेलं होतं आणि अँडोराचं जे काही डिमांड होती किंवा सदस्य मिळावं हे त्यांची डिमांड होती, जे युरोप खंडामध्ये आहे. मग आता हे 190 लोक स्वतःमधून एक गव्हर्नर ठेवतात. एक गव्हर्नर किंवा त्याला आपण काय म्हणतो की संचालक. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आहे, डिक्शनरी थ्रू नाही द्यायचा आहे. तर याला अर्थव्यवस्थेच्या भाषेत गव्हर्नर किंवा संचालक अशा प्रकारचं एक प्रत्येक राष्ट्र म्हणजे 190 राष्ट्र त्या ठिकाणी एक सदस्य दिलेला असतो, जो की प्रत्येक देशाचा अर्थमंत्री असतो, साधारणतः अर्थमंत्री असतो. आणि आपल्या देशाच्या बाबतीत पण अर्थमंत्री असतात. आणि जर हा संचालक नसेल तर याला सहसंचालक किंवा हा जागेवर नसेल तर त्यावेळेस त्याला दुसरा सदस्य म्हणून सहसंचालक म्हणता येईल. आणि हा असतो आपल्या देशाचा मध्यवर्ती बँकेचा गव्हर्नर. म्हणजे बघा की इंडियामध्ये किंवा भारतामध्ये डिग्रीला किती इम्पॉर्टंट आहे किंवा पदाला किती महत्व आहे हे आपल्याला इथं लक्षात येतं की संचालक कोण असायला पाहिजे, गव्हर्नर असायला पाहिजे. त्याला ऑप्शन म्हणून डेप्युटी गव्हर्नर असायला पाहिजे किंवा इतर कोणी इकॉनॉमिस्ट असायला पाहिजे. पण आपल्या इथे IMF साठी कोण आहे, तर अर्थमंत्री आहे. आणि त्यांना ऑप्शन किंवा त्यांना असिस्ट करायसाठी कोण आहे, RBI चे गव्हर्नर. अशा प्रकारचे म्हणजे साधारणतः 190 राष्ट्र आहे तर 380 लोक त्या ठिकाणी कामकाज करत असतात आणि 380 लोक स्वतःचं मतांतर त्या ठिकाणी मांडत असतात. त्या ठिकाणी डिस्कशन होतं, आर्थिक कोॲलिशन होतं, आर्थिक कोऑपरेशन होतं, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या जातात. बरं, हे 380 लोक वर्षभर जागेवर नसतात. मग याच्यापैकी काय होतं
की फक्त 24 लोक असे आहेत, बोर्ड ऑफ डायरेक्टर याला म्हणतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर. हे 24 लोक फक्त वर्षभर म्हणजे पूर्ण वेळ कामकाज IMFचं पाहत असतात आणि याच्या थ्रू जगाचं जे काही IMFचं काम आहे हे कामकाज चालतं. बघ, त्यातल्या त्यात अजून आपल्या IMFचं अजून एक छोटासा प्रश्न राहिलेला आहे की IMF स्वतःचं एक ग्लोबल इकॉनॉमी स्टॅबिलिटी रिपोर्ट आणि दुसरं काय तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, हे दोन प्रकारचे पब्लिश स्वतःचा रिपोर्ट करतं. IMF स्वतःचं कामकाज करतं आणि या दोन रिपोर्टद्वारे एक ग्लोबल इकॉनॉमिक स्टॅबिलिटी रिपोर्ट म्हणा आणि एक वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, आतापर्यंत साधारणतः मागच्या 10 वर्षांचे जेवढे काही पेपर्स आहेत ते सर्व पेपर जर तुम्ही चालले तर किमान 15 ते 20 वेळा फक्त याच गोष्टीवर प्रश्न विचारलेला आहे की IMF ची कोणते पब्लिश होतात किंवा कोणत्या गोष्टी पब्लिश होतात. तर ग्लोबल इकॉनॉमिक स्टॅबिलिटी रिपोर्ट म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था किती स्टेबल आहे याच्यावर, आणि हे इंग्रजीतच नाव लक्षात ठेवा, याचं मराठीत करण्याचा प्रयत्न करू नका कारण ते लक्षात ठेवायलाही अवघड जातं आणि ते पाठांतरालाही अवघड जातं. तर वर्ल्डची इकॉनॉमी किंवा ग्लोबल इकॉनॉमी कशी स्टेबल आहे किंवा अनस्टेबल आहे त्याच्या संदर्भातलं हे एक रिपोर्ट आपलं IMF पब्लिश करतं आणि त्यातल्या वर्ल्ड इकॉनॉमी आउटलुक म्हणजे एकंदरीत सदस्य राष्ट्रांची इकॉनॉमी कशी काय सुरू आहे, त्यात किती प्रकारे चांगल्या प्रकारे काम करतंय नाही करत, कुठे अडथळे आहे नाही आहे, तर या सर्व गोष्टी या दोन पब्लिशद्वारे IMF पब्लिश करतं. बरं, ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण IMF ची माहिती पाहिलेली आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल अशा प्रकारचे अधिक काही जर तुम्हाला टॉपिकचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.